गाईज आज आहे मंगळवार आणि 31. सध्या तरी 31चं काय असं कुठे जाऊन फिरायचा वगैरे प्लॅन नाही आहे, कारण की वैष्णवीची तब्येत अजून पूर्ण कव्हर नाही झाली. थोडीशी ती आजारी आहे, त्यामुळे घरातल्या घरात थोडक्यात आम्ही एन्जॉय करू रात्री. एवढं सकाळी ती उठली 7 वाजता. तसं तर कामाला जाताना मी 5ला उठते, पण आज ती 7ला उठली आहे, त्यामुळे मला पण उठावं लागलं. आत्ताच तिला आई बाहेर राऊंड मारायला घेऊन गेली आहे. तर बघू आज काय होतं 31. आणि तुम्ही तुमचा 31 कसा एन्जॉय केला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, आत्ताच वैष्णवी बाहेरून आली आहे, बघा कशी आहे. सकाळी उठली आहे. एवढं सकाळी कोण उठतं रे? बघते बघा, ही आहे आमची वैष्णवी. इकडे बसले आई. काय बोलायचं 31चा काय प्लॅन केलाय तू तरी? काही नाही करायचंय. काय करायचंय? व्हेज खायला घालणार आहे? मला बोलते आज एकादश आहे, साबुदाण्याची खिचडी खाऊया. खरं सांगा गाईज, 31ला कोण साबुदाण्याची खिचडी खातो? कोण आहे? नॉनव्हेज खायचं नसतं. तरी पण आपण मराठी लोक आहे, एकादशी दिवशी नॉनव्हेज खात नाही. अरे हो, पण 31 आहे. व्हेज काहीतरी बनवा, पनीर बनवा, पनीर फ्राय बनवा, काहीतरी वेगळं बनवा. खरंच यार, खरंच या जेवायला. मस्त चपाती आणि पनीर आणि बटाटा असं मिक्स भाजी केली आईनी. आणि ते आमचं चाललंय टीव्ही बघायचा आणि हिचं चाललंय फोन बघायचा. आताच वैष्णवीला भरवलं आणि आई पण जेवते. कशी झाली भाजी? एकदम छान, खूप मस्त. मी नाही बनवली, तूच बनवली. 31 स्पेशल जेवण आहे. पनीर, मटर, बटाटा भाजी आहे. नॉनव्हेज करता येत नाही म्हणून आईनी पनीरवर भागवलं यार. आणि रात्री काहीतरी जंगी पार्टी पाहिजे, नाही तर बघ पार्टीमध्ये पण व्हेजच भेटणार. हे चला या जेवायला गाईस. वैष्णवीला मी भरवते वरण भात. ती पण इथे बसले मस्त वाट बघत. तर मी आता दुपारचं तिला वरण भात भरवते. या तुम्ही पण वरण भात खायचे का? चला, आता वाजले संध्याकाळचे 6. वैष्णवी मॅडम दुपारी झोपलेत. ॲक्च्युली तिने 4 वाजेपर्यंत मस्ती चालू होती, त्यानंतर ती झोपली आहे. आता मी चालले चहा करायला. तू चहा पिणार आहे आई? नाही ना, लवकर आईचं चाललंय बाजारात जायचं, हे ते 31 साठी. अरे मम्मी ठीक आहे ना, आवरलं नाही तर एवढं काय. 31 साठी काय घेऊन येतेस? इथे घेतला चहाचा टोप. चला बनवूया फर्स्ट क्लास कडकता फडकता चहा. बनवला आहे मी चहा, कारण शुगर फ्री असल्यामुळे यात साखर टाकायची. आमच्या मॅडम सध्या शुगर फ्री आहेत, है ना? आणि इकडे दुसऱ्या मॅडम झोपलेल्या आहेत. असं मी थोडक्यात थोडंसं आवरलं, पण मला माहिती आहे एवढं किती पण आवरा, काही करा, जेव्हा आपल्या मॅडम वैष्णवी उठणार आहे तेव्हा माझी हालत, म्हणजे माझ्या केसांची हालत वर जाणार. कारण ती की केस उठते आणि माझा चहा गेला उठू नाही गेला. मी चहा वाचवला गाईज. दरवेळेस असं होतं की मी फुलवर ठेवते आणि विसरून जाते चहा. इथे माझा चहा आहे रेडी. मस्त चहा आणि टोस्ट खायला या गाईज. खरपूस टोस्ट आणि चहा. सो इथे वैष्णवी उठली आहे. आईची चालली आहे देवपूजा. मी तुम्हाला दाखवते. इथे आईची चालली आहे देवपूजा. आई टी व्ही नाही बघायची देवपूजा करताना. आणि इकडे माझं पिंटुकला खेळतात है ना. कशी खेळते बघा ती. तिची उठले, तिचं आवराचं खेळायचं चाललंय. तिला मी दूध पाजते तोपर्यंत. तिला चटईवर काहीही पडू द्या, ती त्याच्यासोबत खेळणार. चला, मी वैष्णवीचं दूध तयार करून तिला पाजून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मी इथे घेतलं तिला दूध पाजायला आणि मॅडम तिथे आईसोबत गेली देवपूजा करायला. ते बघा मी दाखवते ती कशी देवपूजा करते. चला, असं आईसोबत आम्हाला देवपूजा करायची असते, घंटी वाजवायची असते. आई काय काय करते ते बघायचं असतं. मी दूध पाजताना ती पळून गेली. हा बोल आई. माझ्या वैष्णवीला देवपूजा करायची खूप आवड आहे.
स्वामींची आरती करायला म्हटलं की लगेच टाळ्या वाजवते. बोला देव बाप्पा, देव बाप्पा, वैष्णवीचा लाड का देव बाप्पा, देव बाप्पा, देव बाप्पा, पिल्लूचा लाड का देव बाप्पा. करा देव बाप्पा करा. देव बाप्पा आम्हाला बुद्धी दे, सगळ्यांना सुखी ठेव. आणि नवीन वर्ष येणारं आमच्या कुटुंबाचं सगळ्यांचं आनंदी आरोग्य चांगलं राहो अशी आशीर्वाद द्या आम्हा सगळ्यांना. आई लावते तिला टिक्का. बघा यांचं काय चाललंय, ते टिक्का लावणंच घेत नाही. बघा मस्ती, बघा मस्ती, बघा बघू 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 बघू. आहा वाव. आणि मम्माला कोण लावणार? मम्मानी नाही लावत मम्माला. मला लावल्या, मला पण तर दाखवायचं ना की मला कसं दिसतं. हो ना. ये असं खेळायचं आम्हाला. बघा घंटी वाजवायची आहे, तोंडात जाऊ दे, सगळं करू दे. खराब आहे. दिली फेकून. फक्त वाजवायचं. ते मला टाकली तोंडात. आई शिकवते अशी वाजव म्हणते आणि सोडून देते ते. वैष्णवी आणि वैष्णवीची मस्ती. काय म्हणशील तुझ्या नातीच्या मस्तीबद्दल आई? आणि मी काय बोलायला गेली ना की आईचा मेन डायलॉग, तू अशीच मोठी नाही झाली, तू तिच्यापेक्षा डबल मस्तीखोर होती असं म्हणते माझी आई मला. हे बघा काय म्हणायचं तुला यावर? तुझी झेरॉक्स कॉपी. काहीतरी शॉर्ट मध्ये बोलून पळाली माझी आई. आता परत आईच्या मागे लागले. हे बघा तिला वाटतं अजून देवपूजा चालू आहे. बघा असा मस्तीखोर आहे आमचं. बघा हे बघा कशी मागे लागते बघा. एक घोडुल्या ई शाडुल्या. हे बघा हे बघा हे बघा आमचं लाडू. तुम्ही माझा फुल लुक बघू शकता. फुल ब्लॅक केलाय मी, पूर्ण ब्लॅक ड्रेसिंग मारली आहे मी. आणि ते गाणं नाही का आता नवीन जस्ट आलंय, तू खूप कसं वाटतंय? तर आता मी वैष्णवीला घेऊन चालले बाहेर थोडं वॉकला, कारण ती खूप चिडचिड करते. सो चला बाहेर राऊंड मारायला. मी आणि वैष्णवी आलोय बाहेर राऊंड मारायला. तुम्हाला दिसत असेल आमच्या गेटवर स्टार लावलाय, क्रिसमसचा स्टार येतो. आणि आम्ही आलो आता राऊंड मारायला. कुठे चाललो? राऊंड मारायला. हॅपी न्यू इयर है ना सगळ्यांना. हॅपी न्यू इयर. आम्ही काही पार्टी वगैरे केली नाही फायनली. आणि या आमच्या मॅडम ज्या आता शांतपणे झोपल्या आहेत. तिने खूप सतवलं आणि काही सुचवून दिलं नाही, काय आवरून दिलं नाही. त्यामुळे काय पार्टी केली नाही न्यू इयरची. ती पार्टी पोस्टपोन केली. बघू कधीतरी नक्की करू. आणि माझ्या करून, माझ्या फॅमिली करून सर्वांना हॅपी न्यू इयर. वैष्णवीकडून पण. ती मस्त झोपली. सो या ब्लॉगचा मी एंड करते. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. बाय.